संवाद साधण्यासाठी भेटलेलो आहे. नमस्कार, मी ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या 1 फेब्रुवारी विशेष कार्यक्रमाच्या नियोजनाच्या आजच्या गप्पाष्टकामध्ये मी आपल्या सर्वांचं अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अजय कांबळे किती छान माईक चालू आहे माहितीये, सगळ्यांना ऐकू येते तिकडलं. बंद कर. हा, चोरमळे नमस्कार सर. हा, म्हटलं आवाज माईक चालू आहे, म्हटलं प्रेमाने थोडे चालू ठेवावं तसं सांगावं. आजूबाजूला कोणी नसतं, मी एकटाच असतो सर. हो, पण तरी बाजूचा आवाज येतोय ना, डिस्टर्ब होतोय. तुम्ही तिकडून आवाज आल्याशिवाय मला कळत नाही तुमचा माईक चालू आहे, तेवढं लक्षात ठेवा. ओके, ग्रेट. तुम्हीच म्यूट करा. नको, राहू दे. सगळ्यांना माहिती गुरुजी चालू राहिले की सन्मान करतात, ते सन्मानाने तोही काय माहिती आहे ना सगळ्यांना. हा, त्याच्यामुळे बंद करायचा असतो. मला बरेच जण म्हणतात गुरुजी तुम्ही बंद का करत नाही. म्हटलं मुलांना शिव्या येत नाहीत हा संस्कार नाही. काय म्हटलं? मुलांना शिव्या येत नाहीत हा संस्कार नाही, शिव्या येत असताना देत नाही याला संस्कार म्हणायचं. काय म्हटलं? मुलांना शिव्या येत नाहीत हा काही संस्कार नाहीये. मुलांना शिव्या येत आहेत, माहिती आहेत, द्यायची वेळ आहे, पण देऊन उपयोग नाही होणार म्हणून दिलं जात नाही, त्याला संस्कार म्हणायचं. काय म्हटलं? खरंय खरंय, बरोबर आहे गुरुजी. आमचा मुलगा ताटात अजिबात टाकत नाही, त्याला भूक लागली आहे म्हणून टाकत नाही, त्याला संस्कार नाही म्हणायचं. पोट भरलेलं आहे, आता जाणारच नाही तरीही संपवतो आहे, याला संस्कार म्हणायचं. अगदी त्याच पद्धतीने गुरुजींच्या धाकामुळे माईक बंद करावा लागतोय, याला संस्कार नाही म्हणायचं. आता गुरुजी आलेले आहेत, आपण माईक बंद केला पाहिजे आहे हे समजणं म्हणजे संस्कार आहे. गुरुजींनी माईक बंद करणे म्हणजे हा जबरदस्ती आहे, आणि जबरदस्ती माझ्या विद्यार्थ्यांनी आयुष्य जगावं या मताचा मी नाही. लक्षात आलं? आयुष्य कसं जगायचंय? आनंदाने, समाधानाने आणि तृप्ततेसाठी, आणि एवढंच नव्हे, परिपूर्ण आयुष्य जगायचंय. यस या नो? सीएलआर क्लिअर सगळ्यांना? येस. हो, क्लिअर आहे Yes. गुरुजी. क्लिअर Yes. असेल तर सीएलआर क्लिअर टाईप करा सगळ्यांनी. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, आय होप आपले वर्ग होऊन बरेच दिवस झाले, दिवस काय महिने झाले असतील. मला तुम्हाला प्रत्येकाला वेळोवेळी भेटायचं असतं, पण इच्छा असूनही बऱ्याच वेळा भेटता येत नाही. आता ही शिवानी देसाई मला आठवते वर्गाच्या वेळेस, पण नंतर काळिका गोरे मला आठवत नाही. आता मेघा खारकर त्याही आठवत आहेत, सोनाली काय गुजरे तेही आठवत आहेत, विनायक कोकळ आठवत आहे, सगळे दिनेश देसाई आठवत आहेत. परंतु विषय असा असतो, वर्ग संपला की ती नावं डोक्यात येत नाहीत ना समोर सातत्याने. तर ते, आणि गुरुजींना तुम्हाला माहितीये भगवंताचं एक मोठं देण आहे, गिफ्ट आहे. काय रे? गुरुजी विसरतात. यस, मराठी. गुरुजींना विसरायचं विसरण्याची आजार आहे. सवय आहे. ओके, पण त्याच्यामुळे अधूनमधून संपर्कात राहत चला. मला जर कोणी विचारलं गुरुजी संजय वाडेकर तुमचा विद्यार्थी आहे का, तर मला विचार नाही करावा लागला पाहिजे माझाच विद्यार्थी आहे का म्हणून. लक्षात आलं? नाही तर कधीतरी कोण ज्योती शिंदे भेटायच्या आणि गुरुजी मी तुमची विद्यार्थिनी म्हटलं की मला आठवावं लागायचं कोण ज्योती शिंदे. आणि अक्षरशः तुम्हाला एक मजा सांगतो बरं का, म्हणजे ज्योती शिंदेच्याच बाबतीत घडलेली घटना. ज्योती शिंदे टॅरोच्या वर्गात आहेत आपल्या. ओके, टॅरो कार्डच्या वर्गात आहेत. आणि सुरुवातीला प्रकाश शिंदे जॉईन झालेले मला आठवतंय पहिल्या काही लेक्चरमध्ये, आणि मी विसरूनच गेलो ज्योती शिंदे वर्गात आहेत. बरं, हे ज्योती शिंदे कोण हे पण विसरून गेलो मी. मग एके दिवशी आता प्रकाश शिंदे आमचे, त्यांना मी सहज फोन केला, म्हटलं इतके बरेच दिवस झाले तुम्ही वर्गातच दिसत नाही. हो गुरुजी म्हणे मी वर्ग नाही करत आहे. म्हटलं कोण करताय मग? हो माझी मिसेस करते. म्हटलं काय सांगता, कोण? ज्योती शिंदे. म्हणजे तेव्हा मला समजलं, बरं त्या मला भेटलेले आहेत, बोललेले आहेत, अगदी रेग्युलर संपर्क आहे, तरीही माझ्या लक्षात नाही राहत.
म्हणजे असं व्हायला नको की तुम्हाला तरी इच्छा आहे गुरुजींना भेटायचं, बोलायचं वगैरे, पण तुम्ही गुरुजींच्या संपर्कामध्ये नसल्यामुळे गुरुजींच्या तुम्ही लक्षात नाही आहात. आता ही प्रतिमा चव्हाण बरं का, वर्गात असली की मला परिपूर्ण आठवत असते, पण वर्ग संपले की मला आठवतच नाही. आता प्रसाद महाळे परवा येऊन भेटून गेले, इथे आले की मला आठवत. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने आपलं आयुष्य असतं. तर संपर्कात राहत चला, ग्रुपमध्ये चर्चा करत चला. लक्षात आलं? त्याने काय होतं, तर तुम्ही लक्षात राहता. समजलंय सगळ्यांना? तर ग्रेट. तर अशा पद्धतीने मला तुम्हा सर्वांना भेटून अतीव आनंद होत आहे. अतीव आनंद. आणि अतीव आनंद मध्ये चिरलक्ष्मी आणि चिरकाल लक्ष्मीमध्ये जेवढा फरक आहे तेवढा फरक आहे. अतीव आनंद. ती रस्व म्हणला की कमी आनंद, आणि अतीव दीर्घ म्हणला की जास्त आनंद. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न उत्तरे आज कोणतीच नाहीत. आज कोणताही अभ्यास नाही. आज आनंद. तर सन विवी पत्रास कारण की 1 फेब्रुवारी 2026 रोजी ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्रामधून वास्तु विशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, न्युमरॉलॉजी, लोलक वर्ग, संसार सुखाचा कसा करावा, टॅरो रीडर सोबत लक्षवेधी, अचिव्हमेंट ऑफ द इयर, यासोबत रत्नमाला पुरस्कार, शारदा पुरस्कार, अशा विविध पदवीदान समारंभाचं नियोजन, प्रयोजन, सह आयोजन 1 फेब्रुवारीला विणकर सभागृह पुणे येथे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत आयोजित केलेलं आहे. तरीही गुरुजींवरती कृपा करून नव्हे, स्वतःवरती मेहरबान होऊन स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या कौतुकासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आता ठीक आहे मी थोडीशी गद्यशैली सोडतो आणि व्यवहारामध्ये येतो. मित्रांनो, तुम्ही अभ्यास अतिशय छान केलात, उत्तम केलात. एवढा अभ्यास केलात की तुमची मुलंही तुम्हाला म्हणायला लागले असतील, बाबा, मम्मा, आई किती अभ्यास करते. मला परवाच मी कुठेतरी गेलो होतो कुणाच्या तरी घरी, आणि सांगितलं, आता मुलगी 10वीला होती गुरुजी, मी पण अभ्यास करत होते, आणि आई मला जेव्हा अभ्यास कर म्हणायची तेव्हा ती पण मला म्हणायची, आई तू पण अभ्यास कर, तू जर अभ्यास नाही केला तर मी गुरुजींना सांगेन. तर सांगायचं तात्पर्य की आपल्या मुलांना कधीच माहिती नसतं की आई बाबाही अभ्यास करत असतात, आणि जेव्हा मुलांना कळतं आई बाबाही अभ्यास करतात तेव्हा मुलांनाही आनंद येत असतो, आणि घरातलं वातावरण एक सकारात्मक होऊन जातं. कितीतरी चमत्कार वर्गामध्ये घडलेले आहेत. मुलं अभ्यास करत नसलेली आई वडील अभ्यास करतायत म्हणून मुलं अभ्यास करतात. आई वडिलांच्या वागण्यामध्ये, आचरणामध्ये फरक झालेला आहे, सकारात्मक बदल झालेला आहे, त्याच्यामुळे मुलांच्या संस्कारांमध्ये सकारात्मक परिवर्तन झालेलं आहे. कितीतरी वेळा असं झालेलं आहे की वर्ग घरातला एक व्यक्ती करत असतो, पण परिणाम, घरातला सकारात्मक परिणाम सगळ्या व्यक्तींवरती होत असतो, आणि एकमेकांचा स्वभाव जो आधी स्वीकारार्ह नव्हता, नसायचा, तो आता स्वीकारार्ह झालेला आहे. आणि तेवढाच नव्हे तर आता ती व्यक्ती एकमेकांना आवडायला देखील लागलेली. याच्यामुळे प्रेम असेल, संवाद असेल, केअर असेल, काळजी असेल, एकमेकांचा रिस्पेक्ट असेल, आदर असेल, हा वाढलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत संसार कुत्र मांजऱ्यासारखे होत होते, पण आता खऱ्या अर्थाने माणसांसारखे संसार होत आहेत, आणि याचा मला अतिव आनंद आहे. मग आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक वर्ग आहेत, अनेक वर्ग आहेत. हा वर्ग तर मी प्रत्येकाला 1 महिना सांगतो, परंतु हा वर्ग आपला 2 महिने चालतो, तुम्हाला अनुभव आहे. मग मला सांगता येत नाही का 2 महिन्याचा वर्ग आहे, मी अजून फीस घेऊ शकत नाही का? निश्चित घेऊ शकतो, 100% घेऊ शकतो.
परंतु पैशासाठी आपल्याला कार्यच करायचं नाही. तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो, 2 महिन्याचा वर्ग आपण हा केल्यानंतरनं तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की वर्गाच्या शेवटच्या दिवशी डोळ्यामध्ये अक्षरशः आनंदाश्रू असतात. एक अनामिक भीती असते की गुरुजी आता भेटणार नाहीत, गुरुजींचे आवाज, गुरुजींचा शब्द आपल्या कानावरती पडणार नाही. आणि मित्रांनो, म्हणून अनेक वर्ग बाहेर आहेत, परंतु आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने वास्तुशास्त्रासोबतच आपल्याला माणूस घडवणारा हा आपला वर्ग आहे. आणि हे सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे. आणि आय होप की तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक परिवर्तन झाले आहे. मग असा जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणणारा वर्ग आणि त्या वर्गाचा अभ्यास तुम्ही केल्यानंतर तुम्ही तुमच्या वयानुसार, तुमच्या सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार तुम्ही नोट्स काढले. आता खरं सांगू का मित्रांनो, नोट्स काढणं ही साधी गोष्ट नाही, मला माहितीच आहे. काय म्हटलं? एक व्हिडिओ लिहायला 3 तास लागतात, मला माहितीये मला. परंतु जो व्यक्ती या पद्धतीने अभ्यास करतो तो खरा अभ्यासक असतो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी अख्खं वास्तुशास्त्र, तुम्हाला काय वाटतं, अख्खं वास्तुशास्त्र मी एकदा ऐकलंय आणि एकदाच लक्षात ठेवले. मी परत कधीही पुस्तक काढून अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस म्हणून वाचलेलं नाही. एकदा ऐकलं, एकदा लक्षात राहिलं, विषय संपला. हा, मग मी माझ्या स्व अध्ययनासाठी पुढे अभ्यास केला. तर सांगायचा तात्पर्य, आणि त्याच पद्धतीने त्याच्यामुळे गुरुजींचं एक एक वाक्य विचारात नाही जात, बुद्धीत पण नाही जात, तर डायरेक्ट हृदयामध्ये जातं, हृदयातून बुद्धीत जातं, बुद्धीतून मनात जातं आणि मनातून इम्प्लिमेंटेशन व्हायला लागतं. तर अशा पद्धतीचा डिग्री लेवलचा अभ्यासक्रम म्हणजे विशारद अभ्यासक्रम, तुम्हाला आठवत असेल, जेवढा अभ्यास तुम्ही ह्या 2 महिन्यामध्ये विशारद वर्गाच्या कालावधीत केलेला आहे, एवढा अभ्यास कदाचित तुम्ही कॉलेजमध्ये पण केला नसेल डिग्रीत. या माझ्या मताशी किती जण सहमत आहेत? हँड करावं. हँड असा हँड करायचं, बरोबर की नाही? डिग्रीला जरी एवढा अभ्यास केला असता तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो. मग डिग्री लेवलचा अभ्यासक्रम आपण केल्यानंतर जे मनापासून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांचा एक गुणगौरव करावा अशी माझ्या मनामध्ये कायमच इच्छा असते. दुसरा महत्वाचा विषय असा असतो की माझ्या विद्यार्थ्यांनी, लक्षात ठेवा मित्रांनो, आज जसे तुम्ही या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहात तसं मीही कधीतरी या क्षेत्रामध्ये विद्यार्थी होतो. मलाही वाटायचं कुणीतरी आपल्याला सर्टिफिकेट द्यावं, मला घ्यावं, म्हणजे कुणीतरी द्यावं, मला मिळावं. मलाही वाटायचं मला कुणीतरी व्यासपीठावरती बोलवावं, मलाही वाटायचं मला कुणीतरी बोलायला द्यावं. आणि मग मित्रांनो, जशी आजकालच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची परिस्थिती असते, सच्च्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजच उचलायच्या असतात, अगदी त्याच पद्धतीने त्या कालावधीमध्ये मीही सतरंजा उचललेल्या आहेत ज्योतिषीय क्षेत्रामध्ये, वास्तू क्षेत्रामध्ये. बर, अधिकार म्हणाल तर माझा अधिकार म्हणजे किती लेवलचा आहे, त्या अगदी जन्मजातच उच्च लेवलचा आहे, त्याच्यावरती मी चर्चा करत नाही. पण ज्ञान घ्यायचं असेल तर विद्या विनयेन शोभते, आणि गुरुचरण रज सरोज, म्हणजे गुरुचरणाशिवाय आपल्याला ज्ञान, विद्या, बुद्धी प्राप्त होत नाही. म्हणून गुरुचरणाजवळ राहून आपल्याला विद्या प्राप्त करायची असते. मग जेव्हा मला असं वाटायचं आणि जेव्हा मला ते प्रमाणपत्र मिळायचं नाही, मला ते व्यासपीठ मिळायचं नाही, मला बोलायला मिळायचं नाही, तेव्हा मला खूप वेदना व्हायच्या. आणि मग मित्रांनो, एक दिवशी मी ठरवलं की याच्या पुढे मी कुणाचा, आजपर्यंत मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेले 3 ते 4 वर्ष रोज वर्गामध्ये शिकवतोय. आजपर्यंत मी कधीही कुणाचा पुरस्कार स्वीकारलेला नाही, कारण मला कुणाचे उपकार म्हणून पुरस्कार स्वीकारायला आवडत नाही. मी पुरस्कार स्वीकारानंतर जिथं प्रेमाचा आहे तिथे स्वीकारेन, अन्यथा नाही. सांगायचा तात्पर्य असा की मी निर्णय केला की मी कधीही कुणाचा, ज्याला माझ्या ज्ञानाची, माझ्या अस्तित्वाची किंमत नाही, आणि एक स्ट्रॅटर्जी म्हणून मला जो पुरस्कार देतोय तो पुरस्कार मी कधीही स्वीकारणार नाही. काय म्हटलं मी?
स्ट्रॅटर्जी म्हणून. हा, प्रेमाने बोलवून मला एक जरी गुलाबाचं फूल दिलं किंवा गुरुजी मला तुमची आठवण आली, गुरुजी हे सांगितलेलं मला आयुष्यामध्ये फायदा झाला, असं जर माझा एक जरी विद्यार्थी म्हटला ना, तर मला हा पद्मश्री भारतरत्नपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. तर सांगायचा तात्पर्य मित्रांनो एकच, की मी ठरवलं याच्या पुढे मी माझं व्यासपीठ तयार करेन आणि त्या व्यासपीठावरती मी बोलेन आणि जगदुनिया ऐकेल. काय म्हटलं? मी बोलेन आणि जगदुनिया ऐकेल. मग मित्रांनो, अशा गुरूंचे जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि आहात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा जिद्दीने आईबापाने संसार उभा करावा, आपल्या मुलांना घडवावं आणि ती मुलं परत कुणासमोर लाचारी पत्करताना त्या आईबापांना आवडेल का? हो, नाही आवडणार. आणि अगदी त्याच पद्धतीने माझ्या विद्यार्थ्याने देखील कुणासमोर सर्टिफिकेटची भीक मागितलेली, कुणाला मला व्यासपीठ द्या म्हणून असा हात पसरलेला मला कदापिही चालणार नाही. कारण जर आपला मूल दुसरीकडे जाऊन जेवण मागतो आहे, दुसऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसायचं हट्ट करत आहे, तर याचा अर्थ आईबाप म्हणून आपण कुठेतरी कमी पडत आहोत, हे त्याचं लक्षण आहे, असं मी तरी समजतो. म्हणून माझ्या विद्यार्थ्याला स्वतःचं व्यासपीठ असावं, प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठावरती प्रमाणपत्र मिळावं, प्रत्येकाला एक फोटो असावा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा, अभ्यासाचा एक गुणगौरव त्याचा व्हावा, सन्मान व्हावा. आणि मित्रांनो, अक्षरशः सांगतो, आता कित्येक भगिनी असतात माझ्या इथे, नवऱ्याचा विरोध असतो, सासू सासऱ्याचा विरोध असतो, समाजाचा विरोध असतो, बांधवांचा विरोध असतो, तरीही हा अभ्यासक्रम, कित्येक जण आहेत, बंधूही आहेत, अभ्यास करत असतात. परंतु जेव्हा त्यांना हे प्रमाणपत्र मिळतं, व्यासपीठावरून मिळतं, त्यांचे फोटो व्हायरल होतात, पेपरमध्ये बातम्या येतात, तेव्हा जी व्यक्ती तुम्हाला नावं ठेवत असतात, जी व्यक्ती तुम्हाला विरोध करत असते, तीच व्यक्ती तुमचं कौतुक करत असते, लक्षात ठेवा. आणि हे अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेलं आहे, होत असतं. आणि तोच एक सकारात्मक बदल, सकारात्मक संदेश तुम्ही शिकलात खरं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुजींच्या दृष्टिकोनातून प्रमाणपत्र या कागदाला काहीच किंमत नाही. काय म्हटलं? प्रमाणपत्र या कागदाला गुरुजींच्या दृष्टिकोनातून कवडी मोली किंमत नाही. परंतु मित्रांनो, आपण समाजामध्ये राहत असताना आधी आपल्याला कागद दाखवावा लागतो, मग आपल्या नॉलेजला विचारलं जातं आणि त्याच्यासाठी तो कागद प्रमाणपत्राचा आपल्याकडे असावा लागतो. आणि याच्यासाठी म्हणून आपण 1 फेब्रुवारीला कार्यक्रम ठेवलेला आहे. अर्थात आता दुसरा विषय असा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही परीक्षा दिली, प्रमाणपत्र तुम्हाला मी पोस्टाने पाठवून देऊ शकत होतो, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठावरती प्रमाणपत्र मिळावं अशी माझी इच्छा, आणि त्यासाठी म्हणून ह्या कार्यक्रमाचा अट्टाहास आपण घातलेला आहे. अर्थात हा कार्यक्रम मी तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये सांगितलेला आहे की आपण कॉन्ट्रीब्युशन मधून हा कार्यक्रम करत असतो. सांगितलेलं आहे, येस या नो टाईपमध्ये उत्तर द्या. गुरुजींनी प्रत्येकाला सांगितलेलं असतं. म्हणजे ही गोष्ट आपण कधीही लपून ठेवत नाही, काहीच लपून आयुष्यामध्ये ठेवायचं नाही. लक्षात आलं? उदाहरणतः एखादी बाई जरी माझ्यासोबत बोलली तरी मी संध्याकाळी येऊन बायकोला सांगत असतो, हे बाई बघ, असं असं मला मेसेज आलेला आहे, असं असं बोललेलं आहे. उगाच मी झोपल्यानंतर तू मोबाईल चेक करशील आणि सकाळी उठल्यानंतर मला मनस्ताप देशील. म्हणजे एवढं ट्रान्सपरंट आयुष्यामध्ये असायला हवं, थोडक्यात सांगायचं तात्पर्य असो. तर हे सगळं तुम्हाला क्लिअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आता हा जो कार्यक्रम आहे 1 फेब्रुवारीला आपला पुण्यामध्ये होणार आहे. आता हा कार्यक्रम कसा होणार आहे, तर त्याची एक रूपरेषा आपण समजून घेऊ. हा, तर एक मिनिट. हा, याची रूपरेषा जी आहे, सकाळी 8 ते 9 नाश्ता असेल. 8 ते 9 नाश्ता. 9 वाजता प्रमुख पाहुण्यांचं आगमन होईल. आता मित्रांनो, प्रमुख पाहुणे यावेळेस डॉक्टर दिलीप नहार हे वास्तुशास्त्राचे, सायंटिफिक वास्तुशास्त्राचे खूप उत्तम अभ्यासक आहेत, ज्यांनी तुम्हाला पुण्यामधलं मिटकॉन माहिती असेल, मिटकॉन
म्हणजे कदमला माहिती असेल, धुरतांना माहिती असेल, पुण्यामध्ये एक मिटकॉन संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आपलं भारत सरकार विविध कोर्सेस घ्यायचं आणि त्या म्हणजे संस्थेमध्ये अध्यापक असलेले जे माझेही गुरु आहेत सायंटिफिक वास्तुशास्त्राचे, ते डॉक्टर दिलीप नहार, या संस्थेला आपण यावर्षी रत्नमाला पुरस्कार देत आहोत आणि त्यांच्याच हस्ते आपण हा पदवीदान समारंभ त्यांच्या आणि गुरुजींच्या हस्ते करणार आहोत. तर असं महान व्यक्तिमत्व ज्यांनी सायन्स आणि वास्तू याचा विकास, आणि विकासच नव्हे तर प्रचार प्रसार, भारतच नव्हे तर भारताच्या बाहेर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये या शास्त्राचा प्रत्यक्ष प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर असं व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेलं आहे आणि यांचं अमूल्य मार्गदर्शनही आपल्याला ऐकायला मिळणार. या व्यतिरिक्त मग यांचं आगमन होईल. यांचं आगमन झाल्यानंतर मित्रांनो 9:30 वाजता दीप प्रज्वलन होईल. 9:30 ते 10 दीप प्रज्वलन होईल. 10 ते 10:30 प्रास्ताविक होईल. 10:30 ते 11:30 पुरस्कार वितरण आणि प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं व्याख्यान होईल. काय होईल? व्याख्यान होईल. आणि व्याख्यान झाल्यानंतर 11:30 ते 1:30 आपल्या वास्तुविशारद विद्यार्थ्यांचं पदवीदान होईल. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर्स लिहिलेले आहेत आणि परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं पदवीदान होईल. आता परीक्षेमध्ये मित्रांनो 1, 2, 3 असे नंबर आपण काढलेले आहेत. लक्षात आलं? मग 1, 2, 3 जे आलेले आहेत त्यांना क्रमांकाचे ट्रॉफी देखील मिळणार आहे आणि त्याच्यासोबत जे विशेष श्रेणीमध्ये आलेले आहेत, आउटस्टँडिंग, काय म्हटलं? आउटस्टँडिंग. तर ह्या आउटस्टँडिंग झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देखील, म्हणजे विशेष श्रेणी या नावाने प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळणार आहे. तर या वेळेमध्ये म्हणजे विशारद विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ होईल. त्याच्यानंतरनं 1:30 ते 2:30 जेवण होईल. 2:30 ते 3:30 वास्तुभूषण, वास्तुरत्न, टॅरो इत्यादी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ होईल. 4 वाजता चहा होईल. काय होईल? 4 वाजता मस्त असा, कुठला चहा म्हणतात रे? कुठला चहा? अमृततुल्य. अमृततुल्य. ओके, तर हा अमृततुल्य चहा होईल. अगदी थोडाफार नाश्ता, बिस्किट वगैरे आपल्याला व्यवस्थित मिळतील. ओके, तर चहा होईल, चहा नाश्ता होईल म्हणजे बिस्किटाचा. हो, दुसरं काही नियोजन असेल तर हे कार्यकर्त्यांना विचारा. आणि 4 वाजता मात्र आपण कार्यालयातून बाहेर पडणार. मग कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर 4 ते 6 आपण जी गुरुजींनी तुम्हाला कमिटमेंट दिली होती ती कमिटमेंट म्हणजे गुरुजी एक प्रॅक्टिकल वास्तू विजिट तुम्हाला देणार आहेत. म्हणजे एका वास्तू अभ्यासकाने वास्तू कशी पाहावी, कुठून पाहायला सुरुवात करावी, अशी एक वास्तू आपण 1-2 त्या वेळेमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पाहायच्या आहेत. एक तर 100% आपण पाहणार आहोत. तर प्रॅक्टिकल वास्तू विजिट आपण पाहणार आहोत. दोष कसे ओळखायचे, परिणाम कोणते होतात, मग उपायांचं काय नियोजन करू, असा एक प्रॅक्टिकल वास्तू विजिट आपण घेणार आहोत. आणि मग 6 वाजता प्रत्येक जण आपापल्या मार्गाने काय करणार आहे? निघणार आहे. तर अशा पद्धतीने आपला कार्यक्रम असणार आहे. मित्रांनो, त्या दिवशी तुम्ही मला भेटू शकणार, बोलू शकणार, फोटो काढू शकणार. आपण मजबूत असा धिंगाणा करायचा आहे, पण तो शांततेत करायचा आहे. लक्षात आलं? तर प्रत्येक विद्यार्थ्याने, ओके, प्रत्येक विशारद केलेल्या प्रत्येकाने तर तिथे अवश्य यावं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कसा असतो सांगू का मित्रांनो? आपण एका सगळ्यात महत्वाचं तिथे तुम्हाला एक गुड न्यूज, सरप्राईज न्यूज आहे की 15 नंबर बॅचचे देखील काही विद्यार्थी तिथे असणार आहेत. काय म्हटलं? 15 नंबरचे. बर, तुमच्या सेमी लाईव्ह वर्गामध्ये सगळ्यात जास्त ओरडा खाणारं व्यक्तिमत्व कोणतरी नाव काय सांगाल तुम्ही मला? कोण आठवतं तुमच्या वर्गामध्ये ओरडा खाणार? वारे. हा, बरोबर की नाही? वारे.
हा अरे वारे. अरे. अरे वा ओके. रे. हो तर रे सर. 15 नंबरचेही काही विद्यार्थी त्या कार्यक्रमाला येणार आहेत. तर अशा पद्धतीने हा आपला कार्यक्रम होणार आहे. आता त्या कार्यक्रमामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे असं की आपले एक बॅच असते, एक कुटुंब असतं. प्रत्येक बॅचचे एक वेगवेगळे हे असतो. म्हणजे तुमच्या बॅचमध्ये असलेल्या तुमच्या सहपाठींना, सहअध्ययींना देखील तुम्हाला भेटता येणार आहे. यासोबत अचिव्हमेंट ऑफ द इयर ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी कालावधीमध्ये 1 लाख ते 2 लाख रुपये मिळवलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. तुमच्यापैकी जर असं कोणी असेल किंवा गुरुजी आम्ही 25 ते 50 वास्तू व्हिजिट केलेले आहेत, तर असे देखील अचिव्हमेंट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नॉमिनेशन भरू शकता. अट एकच आहे, तुम्ही त्या वास्तू व्हिजिट केलेले आहेत, याचा प्लॅन, त्या प्लॅनवरती काम केलेलं असल्यास ते काम, रिपोर्ट, प्रोजेक्ट आणि त्या व्यक्तीचा एक अभिप्राय, बा यांनी हे काम केलं, आम्हाला असे सकारात्मक रिझल्ट भेटले, याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे ठेवायची. हा, आणि ओरिजिनल कॉपी अभिप्रायाची सोडून झेरॉक्स इकडे पाठवायची. लक्षात आलं? ओरिजिनल तुमच्याकडेच ठेवायची. याचा फायदा असा मित्रांनो की तुम्ही जर या प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतला तर तुम्ही असं सांगू शकता की आमच्या संस्थेने आमचं काम काय काय केलं याच्यासाठी एक रिव्ह्यू मीटिंग बोलवलेली आहे, आणि त्याच्यासाठी आम्हाला जर माझ्याकडून तुमचं काम व्यवस्थित झालं असेल, रिझल्ट मिळाला असेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आम्हाला एक रिव्ह्यू देऊ शकता की बा यांनी आम्हाला अशी वास्तू व्हिजिट केली, असं असं मार्गदर्शन केलं आणि त्याचा आम्हाला असा असा रिझल्ट भेटलेला आहे. माईक बंद. लक्षात आलं? एक लक्षात ठेवा, संस्था म्हणून तुमच्या त्या रिव्ह्यूचा, अभिप्रायाचा संस्थेला तीळ मात्रही घेणं देणं नाही. मग ही सिस्टीम का आहे? तर या निमित्ताने तुमच्याकडे 4 रिव्ह्यूज येतात, 25 रिव्ह्यूज येतात, आणि त्याच्या जोरावरती तुमची प्रॅक्टिस तुम्ही ग्रो करू शकता, वाढवू शकता. त्याच्यासाठी हा अट्टहास आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर म्हणजे 25 ते 50 व्हिजिट केलेल्यांसाठी पुरस्कार आहे. 1 लाख ते 1.5 लाख रुपये मिळवले, 1.5 लाख 2 लाख रुपये मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. असे विविध पुरस्कारांचं महोत्सव आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या दिवशी आयोजित केलेला आहे. तर असा कार्यक्रम आपला होणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरुजी, तुम्ही सांगितलं हा कार्यक्रम कसा असणार आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांकडून आपण हे काढणार आहोत, असं असणार आहे सांगितलं. पण गुरुजी त्याची फीज किती असणार आहे? तर सगळ्यात महत्वाचं आधी आपण हे समजून घेऊ की या कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे. ओके, पास झालेल्या विद्यार्थ्यांना. मग ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर भरावा. पेपर प्रोजेक्ट ज्यांनी दिलेले नाहीत, नोट्स ज्यांनी दिलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर करावं. मग याची तारीख किती आहे? शेवटची तारीख 15 जानेवारी. ओके, 15 जानेवारी पर्यंत, 15 किंवा तुमच्यासाठी 21 तारीख ही फायनल तारीख, उशिरात उशिराची तारीख तुम्हाला मी देतो आहे. ओके, 21 तारखेपर्यंत तुम्हाला हे सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत. परंतु 21 तारखेपर्यंत जरी हे द्यायचे देणार असला तरीही मात्र त्याचे जे पैसे आहेत कार्यक्रमाचे, ते मात्र तुम्हाला आधी भरायचे आहेत 15 तारखेपर्यंत. ओके, मग त्याचे पैसे किती आहेत ते पण तुम्हाला सांगतो. मात्र 21 तारखेनंतर आलेल्या पेपर असतील, जे असेल त्याची दखल घेतली जाणार नाही. गुरुजी मग आम्हाला द्या, आम्ही आल्यावर देतो, अशा गोष्टी चालणार नाहीत. कारण रिझल्ट लावायला वेळ लागतो. कारण आपण पेपर दुसरीकडे चेकिंगला पाठवतो, पेपर दुसरीकडून चेक करून रिझल्ट आपल्याकडे येतो. ओके मित्रांनो, परीक्षा रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही रिचेकला पेपर देऊ शकता. त्याचे 500 रुपये मात्र वेगळे असतात. लक्षात आलं? पेपर रिचेकला देऊ शकता. मग किती दिवसात? तर 10 दिवसात तुम्ही पेपर रिचेकला देऊ शकता. लक्षात आलं? 10 दिवसानंतर जर रिचेकिंग आलं तर त्याचं नोंद घेतली जात नाही. त्याच्यानंतर अजून काय, आता विणकर सभागृह, आता याची फीज किती आहे? तर मित्रांनो, वास्तू विशारद या विद्यार्थ्यांसाठी त्या कार्यक्रमाची फीज जी आहे ती आहे 1500 रुपये.
वास्तू विशारद विद्यार्थ्यांसाठी त्या कार्यक्रमाची फीज आहे 1500 रुपये. मग ही 1500 रुपये कसली? खरं तर मला तुम्हाला सांगायची जरुरी नाही, तुमचा जर गुरुजींवरती विश्वास असेल तर. परंतु कार्यक्रमाचा हॉल, आपलं जेवण, नाश्ता, चहा, पाणी, परत तिथली साफसफाई, तिथले कर्मचारी, प्रमाणपत्र, ट्रॉफ्या, ह्या सगळ्या गोष्टींचा हा खर्च आहे. लक्षात आलं मित्रांनो? वर्गामध्ये गुरुजी पैसे मिळवत नाही, तर ह्या तुमच्या 1500 रुपयांनी गुरुजी काही बिल्डिंग बांधणार नाही आहेत. मला तुमचा एकही रुपया एक्स्ट्राचा नको आहे. मग भूषणच्या विद्यार्थ्यांसाठी 2000 रुपये आहे. टॅरो वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 1500 रुपये फीज आहे. मग आपल्यासोबत जर कुणी येणार असेल, परिचित व्यक्ती असेल, मित्र असतील, मैत्रीण असतील, पती असेल, पत्नी असेल, सासू सासरे असतील, 5 वर्षापेक्षा मोठा मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, जावई असतील, आई असतील, बाबा असेल, यांना आपली मुख्य फीज सोडून प्रत्येक व्यक्ती 500 रुपये फीज आहे. लक्षात आलं? त्या व्यक्ती तुम्ही येऊ शकता, फक्त तशी आधी फीज भरून नोंदणी करायची, जेणेकरून तिथली व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यात आपल्याला सहकार्य होईल. त्याच्यानंतर अजून काय? हा, ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक वर्गाला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गाचे प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे जमा करायचं आहे. आता कुणी म्हटलं गुरुजी माझं रत्न झालं, भूषण झालं, कुणी म्हणतं न्यूमरॉलॉजी झालं, कुणी म्हणतं गुरुजी मी संसार सुखाचा कसा करावा केला, कुणी म्हणतं गुरुजी मी लोलक केला. असे जे काही असेल ते त्यांच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर तर ते सांगितलं. आता बघा मित्रांनो, याचं उदाहरण पण वास्तू विशारद वर्गासाठी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यासाठी 1500. पण त्याच विद्यार्थ्यांनी लोलक वर्गासाठी जर ऍडमिशन घेतलं असेल तर 500, म्हणजे अंकशास्त्राचे 500, एकूण 2500 रुपये होतात. अशा प्रमाणे फीज आपल्याला भरायची आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी फक्त लोलक विशारद केला आहे त्यांना फक्त 1500 रुपये पेड करायचे. पण ज्यांनी अंकशास्त्र आणि विशारद असा केलेला आहे, म्हणजे यापैकी एक केलेला आहे, आता समजा अंकशास्त्र केलाय तर त्यांनी 1500, पण ज्यांनी संसार सुखाचा केला आहे त्यांनी 1000 रुपये पेड करायचे. ओके, आणि हे सगळे कुठे पे करायचे आहेत? तर तुम्ही ज्या नंबरवरती फीज पे केलेली आहे त्या नंबरवरती आपल्याला काय करायचं आहे? ही फीज भरायची आहे. समजलंय सगळ्यांना? तर अशा पद्धतीने हा आपला कार्यक्रम होणार आहे. 15 तारखेपर्यंत मात्र तुमचं कन्फर्मेशन येणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनिट थांबा. आदरणीय श्रुती मॅडम, ग्रुप बनवलाय का? बनवलाय पण अजून सुरू नाही केलं. कुठे आहे तो? ओके, पंचम पदवीधर ना? हो, तिथे आपले म्हणजे कार्यकारिणी का सगळेच आहे? नाही नाही नाही, तो सगळ्यांसाठी आहे. बर, मग एक विनंती असं करतो की तुम्ही लिंक पाठवून द्याल का? अरे वा, गरज नाही, सापडली. तर मित्रांनो, जे कोणी कार्यक्रमाला येणार आहेत, येऊ इच्छित आहेत, तर तुमच्या चॅट बॉक्समध्ये गुरुजींनी लिंक पाठवलेली आहे. ती लिंक क्लिक करून आपल्या पदवीदान समारंभाच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. ओके, मग तिथून ज्यांची जशी फीज येईल तसं तसं आपण मुख्य ग्रुपला ऍड करणार आहोत. लक्षात आलं? यस. आणि हो, तुमच्या बऱ्याच जणांची नावं माहिती नाही आहेत. प्रमाणपत्रावरती जर नावं चुकू नये याच्यासाठी तुम्हाला फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म देखील आपण तिथे भरून या पद्धतीने करू शकतो. आता याच्या पुढे आपले आता ज्या ज्योती शिंदेचं गुरुजींनी नाव घेतलं, तर त्या सौभाग्यवती ज्योती प्रकाश शिंदे हे इथं आलेले आहेत. कुठे आहेत आलेले? दिसत नाहीयेत मला, हँडराईज करा. तर ते आपल्याला या कार्यक्रमाच्या बाबतीत मार्गदर्शन करतील. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या बाबतीत त्याचं महत्व, स्वरूप, रूपरेषा कशी असते, काय असते, त्यांना काय काय फायदा होऊ शकतो हे त्यांना इथे सांगायचं आहे. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ गुरुजी. या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे गेली दोन 30 वर्ष. तीन पुरस्कार तर आम्ही घेतलेले आहेत आणि 10 नंबरच्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. आवाज येतोय का? येतोय. येतोय सर.
10 नंबरचा हो, बॅच येतो सगळ्यात येतो. महत्वाचं म्हणजे जसं गुरुजींनी सांगितलेलं की व्यासपीठ असणं गरजेचं आहे. आपल्याला काहीतरी भक्कम आधार असणं गरजेचं आहे. 4 लोकांच्या ओळखी असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे व्यासपीठ खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत मी अनेक त्या ठिकाणी पदवीधर समारंभाला हजर होतो. उत्तम रीतीने त्यांचे संपूर्ण जे नियोजन केलेलं असतं सर्व म्हणजे उत्तम रीतीने असतं. म्हणजे त्याचा एक प्रसिद्धी आपण म्हणतो ना, प्रसिद्धीसाठी त्याचा आपल्याला वापर करायचा असतो. आज आपल्याला आपण म्हणजे ज्या माणसाला आपली प्रसिद्धी नसते किंवा माहिती नसते, पण एक ओळख होते. ती जी आपल्याला सर्टिफिकेट किंवा पदवी जी मिळालेली असते, त्याच्यामुळे बरंच नावलौकिक मिळतं. एकमेकांच्या ओळखी होतात. बोलण्या चालण्याची म्हणजे आपल्याला काही विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांची मतं माहिती पडतात. आणि त्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. मी मी जरी आणि सगळ्यात महत्वाचं जे व्याख्यान असतं प्रमुख पाहुण्यांचं, ज्या मान्यवरांचं व्याख्यान असतं, ते एका एका वाक्याला सुद्धा भरपूर किंमत असते. आजपर्यंत मी जी व्याख्यानं ऐकली, एक वाक्य मिळालं तरी आपल्या जीवनाचं सार्थक होतं. खूप महत्वाची असतात. त्यामुळे अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून हजर राहणे गरजेचंच आहे. त्याशिवाय गाठीभेटी ठेवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुजींचं दर्शन होतं. आजपर्यंत मी एवढे क्लास केले, पण वर्गाच्या शेवटच्या वर्गाला मी कधी हजर नाही राहिलो. का तर वाईट वाटतं म्हणून. तर कोणताही मी शेवटचा क्लास केला, शेवटचा वर्ग नाही केला. गुरुजींनी सांगितलेलंच होतं मगाशी, डोळ्यात प्रत्येकाच्या पाणी येतं. आणि एक गुरुजींना भेटण्याची आस असते आणि त्या ईर्ष्येपोटी किंवा त्या आशेपोटी लोक जातात. एवढंच गुरुजी मला सांगायचं. म्हणजे रूपरेषा सांगायची झाली तर संध्याकाळची एक वास्तू विजिट असते, थोडक्यात महत्वाचं. वास्तू विजिटला सगळे हजर असतात आणि छोट्या मोठ्या दोषांबाबत सर्व माहिती मिळाली जाते. वास्तू कशी बघायची, कुठून सुरुवात करायची, कुठे काय करायचं, छोटे मोठे पॉइंट सगळे बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केलं जातं. त्याचा अनुभव, कारण आपण जरी पदवी घेतलेली असते तरी प्रॅक्टिकली वेगळं असतं आणि पदवी वेगळी असते, थेअरी वेगळी असते. आणि या प्रॅक्टिकलचा पुढील जीवनामध्ये अभ्यास करण्यासाठी, वापर करण्यासाठी हे प्रॅक्टिकल खूप महत्वाचं असतं. सगळीकडे जे प्रॅक्टिकल दिलं जात नाही, पण या क्लासमध्ये एक प्रॅक्टिकल दिलं जातं आणि आयुष्यभर ते ज्ञान आपल्याला उपयोगी पडत असतं. आणि तो सोहळा पाहिल्यामुळे आपल्याला अजून क्लासेस करायची आवड निर्माण होते. म्हणजे जरी आपण त्या क्षेत्रात नसलो आणि आपण आता जसे माझे यजमान होते, तर मी त्यांच्याबरोबर एक कार्यक्रम म्हणजे अटेंड केला होता. पण त्यावेळेस मला एवढी आवड निर्माण झालेली, की मी अजून काहीतरी सरांकडे शिकावं म्हणून. म्हणजे खूप छान असतो आणि सुंदर कार्यक्रम नियोजन पण छान असतं सरांचं. मी आली होती स्वतः या प्रोग्रामला. लक्षात राहील असा प्रोग्राम असतो. प्रत्येकाने आवर्जून करावा असं मला वाटतं. आणि या आपल्या इतर मित्रांसोबत हजेरी लावावी त्याच्या कार्यक्रमाला. ओके. आणि तुमच्या आयुष्यामधला आता तुम्ही जर सुना असतील तर सासू, आणि तुम्ही पास झाला असेल, तुम्हाला प्रमाणपत्र असेल, तर मी म्हणतो अशांना आवर्जून घेऊन या. नक्कीच. लक्षात आलं. त्याने काय होतं की तुम्ही जेव्हा एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुमचं नाव स्टेजवरती म्हणजे पुकारलं जातं आणि तुम्ही स्टेजवरती जाऊन जेव्हा सन्मान घेता, तेव्हा तुमचे सासू सासरे असतील, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, एवढंच काही बायको असेल तर त्या बायकोला किंवा नवरा असेल तर त्याला प्राऊड फील वाटतं. अरे माझा जोडीदार प्रमाणपत्र घेतोय. म्हणजे एवढे दिवस तो काय अभ्यास करत होता, काय करत होता, हे तेव्हा तिथे आल्यावर समजतं. लक्षात आलं. तर हा आपल्या जीवनाच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन करणारा, बदल घडवून आणणारा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, माझं एक तत्व आहे. ईश्वराने आपल्याला देणाऱ्यातलं बनवलेलं आहे, तर आपण देत जावं. तर आय थिंक गुरुजी. श्रुती मॅडम आमच्या असं म्हणतायत की विशारद वर्गामध्ये जे कोणी पास झालेले आहेत, परीक्षा दिलेले आहेत, त्या प्रत्येकाला ट्रॉफी मिळणार आहे. हो ना श्रुती मॅडम? हो हा. म्हणजे गुरुजी. पहिला दुसरा तिसरा हा विषय वेगळा आणि विशेष वेगळा. पण तुम्ही जरी परीक्षा दिली असेल आणि प्रमाणपत्र तुम्हाला असेल तर तुम्हाला प्रत्येकाला ट्रॉफी देखील मिळणार आहे. म्हणजे आम्ही म्हणजे काय म्हणू, परीक्षा दिलेली आणि आम्ही तिसऱ्या नंतर आलेलो नाहीत तर असं नाही होणार. पहिला दुसरा तिसरा विशेष उल्लेख असेल, पण तुम्हाला ही ट्रॉफी यशस्वीरित्या वर्ग पूर्ण केल्याबद्दल ट्रॉफी मिळणार आहे. लक्षात आलं. पण मित्रांनो, ही ट्रॉफी कंसात हे पण लिहून घ्या, ही ट्रॉफी त्याच विद्यार्थ्यांना भेटणार आहे ज्यांनी या कार्यक्रमामध्ये पूर्ण फीस भरलेली आहे. म्हणजे गुरुजी आम्ही परीक्षा दिलेली आहे आणि पास झालोय आणि आम्हाला ट्रॉफी पोस्टाने पाठवून द्या, नाही. तुम्हाला फक्त त्या केसमध्ये फक्त प्रमाणपत्र पाठवण्यात येईल. लक्षात आलं. म्हणजे पोस्टाने पाहिजे असेल, हा, पण तुम्हाला ट्रॉफी पाहिजे असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना ती ट्रॉफी मिळावी म्हणून मग तुम्हाला ही जी फीज आहे ती त्यावेळेस भरावी लागेल, तेव्हा तुम्हाला ट्रॉफी देखील मिळून जाईल. समजलंय?
आणि दुसरं महत्वाचं, तुम्ही खरोखर पास झाला असाल तरच प्रमाणपत्र मिळणार आहे, अन्यथा नाही. हा, तुम्ही नंतर परीक्षा देऊ शकता. CLR क्लिअर आहे सगळ्यांना? गुरुजी, यस. हो. ज्यांचं म्हणजे अजून परीक्षा झाल्या नाहीये, क्लास चालू आहे, त्यांना हा, पण यायचं आहे फक्त बरोबर. बघायला. ज्यांचा क्लास चालू आहे, ज्यांना म्हणजे ते यायचंच आहे, त्यांनी पण यायचंच आहे. तर अशाने किती श्रुती मॅडम? 500 रुपये. 500 रुपये भरून त्या कार्यक्रमाला येऊ शकतात. ते लक्षात आलं. म्हणजे क्लास चालू आहे पण गुरुजी यायचं आहे कार्यक्रमाला, तर 500 रुपये भरून तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकता आहात. हा, समजलंय? यस. सतीश धुरत मार्गदर्शन करतील, मग आपण सगळ्यांचे प्रश्न घेऊ. नाही, बोल ना. नमस्कार गुरुजी. श्रीराम. श्रीराम समर्थ. मी 17 नंबरची माझी बॅच होती आणि वास्तुविशारद हे या कोर्ससाठी मी ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा, आणि आता पुढचाही कोर्स मी या ठिकाणी करतो आहे. आमचा अभ्यास तर व्यवस्थित झालेला आहे. मला खूप आनंद वाटतोय की मागच्या वर्षी सुद्धा मी या पदवीदान समारंभाला होतो. एक गोष्ट मी सांगेन सगळ्यांना की अभ्यासक्रम वास्तुविशारदचा करत असताना शेवटच्या टप्प्यात, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मला काही माझी आरोग्याची समस्या निर्माण झाली. मला वाटलं की मी परीक्षा पण देऊ शकणार नाही, परंतु त्याही अवस्थेमध्ये मी अभ्यास सोडला नाही, माझी परीक्षा दिली. आणि मला आनंद वाटतो की 17व्या बॅचमध्ये मला वाटतं मी पहिला होतो. आजार त्यानंतर कोणता होता ते पण सांगा धुरत. म्हणजे आजार कोणता होता ते पण सांगा, म्हणजे इतरांना माझं अमुक दुखतंय तमुक दुखतंयच्या तुलनेमध्ये कळता यावं, लक्षात यावं. अकस्मात अशी परिस्थिती होती की मला हृदयाच्या वरती एन्जिओप्लास्टी करावी लागली, आणि त्याच्यातही मी माझा क्लास सोडला नाही, माझा अभ्यास सोडला नाही. काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला लागलो, आणि गुरुजीने जे जे काही सांगितलं होतं तो प्रत्येक गोष्ट मी लिहून घेतलेली होती, आणि त्या सगळ्याची म्हणजे परिणाम जो आहे तो अतिशय सुंदर झाला. आणि मला खरं टॉनिक जेव्हा म्हणजे मला डॉक्टरांनी औषधं दिली, विश्वास दिला, सगळं बरोबर होतं, पण जेव्हा रिझल्ट आला आणि रिझल्ट जेव्हा मी पाहिला, मी माझ्या गुरुबंधूंनी मला माझा रिझल्ट असा आला आहे असं सांगितलं, आणि तुम्ही पहिले आहात असं म्हटल्याबरोबर ती मला अजूनही एक जोम मिळाला, एक अजूनही एनर्जी मिळाली. आणि नंतर मग गुरुजींनी पुढचा क्लास सुरू केला, तो एनर्जीचाच होता, आणि तो वास्तुभूषण होता, आणि तोही अतिशय व्यवस्थित आणि यशस्वीपूर्ण अशा प्रकारे आमची काल परवा 2-3 दिवसापूर्वीच बॅच संपली. मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करेन, जेवढे आज या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा आज नाही आहेत, त्या सर्वांनी आपण एकमेकाला असेही भेटतो आहोत की ते ऑनलाईन भेटतो, पण प्रत्यक्षात भेटण्याचा जो आनंद आहे तो परमानंद आहे. कारण माझे काही गुरुबंधू मला त्यावेळेला ऑनलाईन आम्ही एकमेकाला भेटलो होतो, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा माझ्यापेक्षा 2 फुटांनी उंच पण होते. मी कधीच कल्पना केली नव्हती, कारण सगळे बसलेल्या अवस्थेमध्ये आपण एकमेकाला भेटत होतो. तर हा चमत्कार प्रत्यक्ष भेटण्याचा आहे, आणि म्हणून म्हणजे केवळ तेवढ्यासाठीच असं नव्हे, पण एक प्रत्यक्ष भेटणं, आपल्या गुरुजींना प्रत्यक्ष भेटणं, ऑनलाईन भेटणं आणि प्रत्यक्ष भेटणं याच्यामध्ये खूप खूप मोठा फरक आहे, आणि हा आपण जाणवला असेल आपल्या सर्वांना. तर माझी विनंती आहे सर्वांना, अतिशय व्यवस्थित आणि सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन गेल्या वर्षी आम्ही पाहिलं, खूप आनंद झाला. आणि वक्त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अजूनही ते शब्द कुठेतरी आपल्या वहींमध्ये कोरून ठेवलेले आहेत, आणि आजही ते म्हणजे आठवतात. म्हणजे आज वर्ष होत आलं ह्या सगळ्या गोष्टीला. म्हणजे इतक्या सुंदर अशा म्हणजे त्यांची पारख करून गुरुजी आणि जे कोणी त्यांना शोधणारे सगळेजण आहेत ते त्यांची खरोखर अतिशय चांगली निवड करतात, हा अनुभव आला.
आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. कुठल्याही गोष्टीची कमतरता आम्हाला त्या ठिकाणी जाणवली नाही. आपलाच कार्यक्रम होता, एक खूप मोठा सोहळा होता आणि आपण असे कार्यक्रमांना जातो, पण ह्या कार्यक्रमाचा जो सोहळा आहे तो अत्यानंद देणारा आहे. तेव्हा मी सर्वांना नम्र विनंती करेन की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आयुष्यात अनेक वेळा आपण पैसे मिळवलेत आणि गमावलेत, पण तो जो अनुभव आहे त्या क्षणाचा, हे जे त्या ठिकाणचे आशीर्वाद आहेत, ती जी भेट आहे, त्यासाठी, त्या प्रेमासाठी सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद गुरुजी. येस, श्रीराम समर्थ. ओके, ग्रेट. मित्रांनो, ज्यांनी परीक्षा दिलेली नाही, लक्षात आलं, अशांनीही तिथे यायचं आहे. आपण वास्तू व्हिजिट करणार आहोत. तुमच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला भेटता येणार आहे, बोलता येणार आहे आणि प्रत्यक्ष देखील आपण गोष्टी समजून घेणार आहोत. समजलंय सगळ्यांना? यस. तर आनंद मालुसरे, बोला. जय श्रीराम गुरुजी. खरं म्हणजे ऍक्च्युली मी ऑफिसमध्ये म्हणजे जवळपास 26 वर्षापासून म्हणजे मी आत्तापर्यंत म्हणजे 60व्या वर्षापर्यंत मी ऑफिसमध्ये काम करत होतो. पण एकच करत होतो, बॉसिंगरी. बॉसिंग जेव्हा मी ह्या क्लासला 5 दिवसाच्या ह्याला अटेंड झालो आणि तरी सुद्धा मला काही इच्छाच नव्हती त्याच्यामध्ये. पण मिसेसनी जेव्हा सांगितलं की नाही तुम्ही बसा आणि ते करा, त्याच्यानंतर माझ्या थोडासा परिवर्तन झाला आणि जी माझी बॉसिंगगिरी होती ते प्रत्यक्षात खूप कमी झाली. आणि आज माझ्या घरामध्ये ते वातावरण असं आनंदित आहे, ते कधीच बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे तुमच्या वर्गामुळे मला खूप फायदे झालेले आहेत आणि ते मी करेन. त्याचा उपयोग मला खूप होतोय. काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर मी 1-2 लोकांना, जास्त काही वास्तू विजिट केलेले नाहीत मी. फक्त 2 लोकांना फक्त सांगितलं की उंबरे लाव, त्याच्यातून ते पण प्लास्टिकचे उंबरे लावायला सांगितले आणि त्याच्यातून त्यांच्या घरामध्ये जी प्रगती झाली त्यांनी ती मला हे केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यातून खूप मला झालेलं आहे. धन्यवाद सर. यस मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर चूक मान्य करायला, मान्य झालेली चूक स्वीकारायला, स्वीकारलेली चूक सुधारायला, ह्याला वाघाचं काळीज लागतं. आणि असं काळीज यांचं निर्माण झालं, त्यांनी ह्या गोष्टी बोलल्या, याच्यासाठी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय, कौतुक करायचंय. आणि मित्रांनो, हाच खरं आपल्या आयुष्यामधला एक सगळ्यात मोठी गोष्ट असते. म्हणजे आजपर्यंत न अनुभवलेला आनंद आपण अनुभवतोय, याच्यापेक्षा समाधान अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? म्हणजे मरताना दिवस आयुष्यभर उत्तम काम का करावं, तर मरताना समाधानाचा मृत्यू यावा, कोणतंही गिल्ट नसावं, याच्यासाठी आपण काम करत असतो. आणि उशिरा, देर से सही लेकिन सही, वेळेमध्ये लक्षात आल्यानंतरनं ती चूक स्वीकारून दुरुस्त करून आयुष्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाणं, ही, आणि तीही या वयामध्ये, जेव्हा सगळे यश आपण संपादन केल्यानंतर, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असा प्रत्येकामध्ये बदल होऊन स्वीकारून प्रत्येकाचं जीवन सुखी व्हावं, ही माझी सदिच्छा आहे. ओके, खूप छान मालुसरे, खूप छान. यस. गुरुजी, हा, तुम्ही चुकून दुसऱ्या ग्रुपची लिंक दिली आहे. जाऊ दे आता. ओके, दोन्ही नंतर एकत्र करू आपण. आता झालंय. बोललो होतो अगोदर. मी हा, आता ठीक आहे, पाठवते सिंगाराम. ओके, तुम्हाला, हा, व्हॉट्सअपला पाठवली एकदा. बरं, इथे पाठवून द्या. चला, हे सगळ्यांनी त्या लिंक वरती जॉईन करा रे. आणि आता गुरुजींनी आधी पाठवलेली लिंक बाहेर पडेल. ओके, हा, पाठवा तुम्ही मॅडम. सगळ्या ग्रुपमध्ये पाठवली आहे. ठीक आहे, आपल्या ग्रुपमध्ये पाठवली. ओके, यस. तर चोरमुळे, वसंत चोरमुळे, बोल. नमस्कार गुरुजी. हा वर्ग 8 वाजता असणार आणि आमची ट्रेनच तिथं 9-9:30 ला पोहोचते, तर आम्ही त्या वेळेत कसे काय पोहोचणार? राहायला कुठे आहे? मुंबई. मग ठीक आहे, पोहोचताय तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. अच्छा, ठीक. ओके, 10 पर्यंत या. यस, देशपांडे.
नमस्कार गुरुमाऊली. हा श्रीराम. थोडस उशिरा आलो कारण लिंक उशिरा आली आम्हाला. तारीख कळली नाही नीट. 1 फी फेब्रुवारी पण कळली 1 किती? फेब्रुवारी 1 फेब्रुवारी. एक आणि सकाळी का? हा सकाळभर दिवसभर. मग त्याचा पत्ता वगैरे येईल ना आपल्याला आता? हो ग्रुपमध्ये जॉईन केले की सगळे येणार. बरं बरं, ओके ओके ओके. आयुष्यामध्ये दुसरं सगळ्यांनी परत एक वाक्य लिहून घ्या. फॉलो द सिस्टीम. सिस्टीम इज ऑलवेज राईट. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सिस्टीम फॉलो केली पाहिजे आणि सिस्टीम फॉलो केली की यश बरोबर येतं. देशपांडे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता वास्तुवर्गातून जे शिक्षण झालेलं आहे त्यामधून सध्या अनुभव खूप छान येतो. म्हणजे विविध लोकांना अजून मी पैसे घेऊन काही लोकांना हे कन्सल्टिंग करत नाहीये, पण तरी सुद्धा फ्रीमध्ये करतो म्हणजे मित्रांना वगैरे. पण खूप मित्रांना आता चांगले अनुभव यायला लागलेत. म्हणजे आपण जे सखोल ज्ञान दिलं, सखोल जे सांगितलं आणि त्याला एक आधार जो आहे याचा आपल्या सगळ्या शास्त्राचा आधार आहे, मूळ शास्त्राचा आपल्या सनातन धर्माचा, त्यानुसार जे आपण करतोय त्याच्याने लोकांना खूप फायदा होतोय. आणि लोक विचारतात की बाबा हे तुम्ही कुठं घेतलं शिक्षण, काय घेतलं? आणि मी आता आपला न्यूमरॉलॉजी पण करतोय. मी पूर्वी केलेलं आहे न्यूमरॉलॉजी, म्हणजे पूर्ण केलेलं आहे वैदिक न्यूमरॉलॉजी. पण तुमच्याकडनं शिकायची खूप इच्छा होती आणि यामध्ये खरोखर अतिशय नवीन मिळत आहे आणि इतकं सखोल मिळत आहे ना की एवढा क्लास पूर्वीचा कधी झाला नाही. इतकी सखोल डिटेल माहिती, त्याबद्दल आपले धन्यवाद. श्रीराम. गुरुदेवांची कृपा एवढंच म्हणायचं, बाकी काय म्हणणार. हो बरोबर आहे की, बरोबर आहे. हो. यस. शिवानी. श्रीराम समर्थ गुरुजी. हम्म. मला थोडंसं कन्फ्युजन आहे. मी 29 बॅचची विद्यार्थिनी आहे. तर तुम्ही 21 तारखेपर्यंत जे सांगितलंय की एक्झाम्सचे तुझं लेक्चर कोणतं चालू आहे? आमचं आता कालच्या ह्याच्यामध्ये नाड्यांचे हे सांगितले, दीर्घ श्वास घे. 35 नाड्यांचे. दीर्घ श्वास घे. संथ श्वास सोड. आणि तू फक्त व्हिजिटला यायचंय. ओके. 500 रुपये भरू. समजलं. कारण ओके. कालच्या बॅच मध्ये सांगितलं होतं की 50% सिलेबस झालाय. सो मी कन्फ्युज झाले की असं कसं झालं. एक लक्षात ठेवा, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी व्हिजिटसाठी यायचंय, कार्यक्रम पाहण्यासाठी यायचंय. ओके. यस. लगेच टेन्शन मध्ये आली का ग शिवानी तू? हो गुरुजी, कारण म्हणजे मी जॉब करतेय ना, तर मला वेळ अगं नाही तू मिळाला. एकटीच नाही, अशी खूप जण आहेत. हो माहिती आहे, पण मी विचार केला की आता मी इतकं राहिलंय माझं, कारण माझे मधले क्लास पण मिस झाले. तर मी विचार करत होते की मी कसं कम्प्लीट करू. डोंट वरी. त्यामुळे ज्या बॅच आता चालू आहेत 28 नंबरच्या बॅचेस पर्यंतचे प्रमाणपत्र होणार आहेत. हो ना श्रुती मॅडम? ओके. 28 नंतरच्यानी फक्त व्हिजिटसाठी यायचंय, व्हिजिट आणि कार्यक्रम पाहण्यासाठी. ओके. आशा नायक. थँक्यू. आशा नायक. सौभाग्यवती शुभांगी पाटील. श्रीराम समर्थ गुरुजी. आता आपला टॅरो आणि अंकशास्त्राचा क्लास सुरू आहे, तर मग त्याचे पण पैसे भरायचे का आता? तुमची परीक्षा झाली असेल तर भरायचे. आता टॅरोचे तर भरायचेच तुम्ही. टॅरोचे भरायचे. अंकशास्त्राचा कुठपर्यंत चालू आहे? किती दिवस झाले? संपणार आहे. आता अजून म्हणजे बराच आहे अजून तसा. शेवटचं लेक्चर कोणतं झालंय? शेवटच्या लेक्चर मध्ये आपण आता अंकाचे गुण आणि दोष असे बघतोय आपण. ओके. झालं तर भरायचे, नाही तर सोडून द्यायचे. ओके. चालेल. हा तोपर्यंत होईल वर्ग मॅडम? होणार होणार. काही उगा म्हणू नका. किती लेक्चर्स राहिले त्यांचे? होणार आहे, मला माहिती आहे. बरं भरायचे. मग श्रुती मॅडम म्हटलेत भरायचे तर भरायचे. चालेल. ओके. हा. दिग्विजय देशमुख. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. केम छो? ओके. हा गुरुजी, असं होतं आता माझ्याला वास्तुविशारद कम्प्लीट झालेलं आहे, बॅच नंबर 23. हो का? हो. हा.
आणि आता न्यूमरॉलॉजी चालू आहेत. हा आता न्यूमरॉलॉजी तोपर्यंत संपेल का कसं संपेल, म्हणजे मॅडम म्हटल्या संपेल तर संपेल. हा म्हणजे ते पण प्रमाणपत्र त्यावेळेस मिळेल का ते? हा परीक्षा झाल्या असतील तर मिळतील, नाहीतर 1500 रुपये भरून कार्यक्रमाला यायचं. बरं, ठीक, ओके, धन्यवाद. यस. ओके. प्रतिमा चव्हाण. गुरुजी श्रीराम समर्थ. हम्म माझा एकच क्वेश्चन होता. तुम्ही प्रॅक्टिकल म्हणालात ना, आमचा बॅच नंबर 29 आहे. मग प्रॅक्टिकलला आम्ही येऊ शकतो का तुमच्या हा बरोबर? पळू शकतोय, काहीच अडचण नाही. हा ओके ज्यांचं ओके, चालेल. प्रमाणपत्र थँक्यू. बरं का, ज्यांना आत्ता प्रमाणपत्र नाही ते आत्ता पण प्रॅक्टिकलला येऊ शकतात आणि परत पण येऊ शकतात. ओके, ओके, म्हणजे चालेल. त्यांच्या थँक्यू. प्रमाणपत्राच्या वेळेस हा डबल संधी आहे. ओके, श्रद्धा थँक्यू. वाघ. नमस्कार गुरुजी. गुरुजी माझी बॅच नंबर 31 आहे. आता काही 6वा-7वा लेक्चर आहे, तर मग आम्ही कार्यक्रमाला येऊ शकतो का? आणि बिनधास्त येऊ शकतो, प्रॅक्टिकलचं कसं मग? बिनधास्त येऊ शकतो, 500 रुपये. ओके, पण मग फक्त प्रॅक्टिकलच सर का पूर्ण म्हणजे दिवसभर आम्ही कार्यक्रम दिवसभर अटेंड येऊ करू शकतो? शकतो, काहीच अडचण नाही. अच्छा अच्छा, हो, ओके. आम्हाला लवकर कार्यक्रम केलाय. प्रॅक्टिकल मिळतील. नाही नाही, दिवसभर येऊ शकतो, काहीच अडचण नाही. ओके, Yes. यस. हा विनायक ताटे. श्रीराम समर्थ गुरुजी. तुझं अभिनंदन रे, तुझा व्हिडिओ श्रीराम समर्थ जोरदार गुरुजी. केलाय तू बरं का. तुझ्या बॅच मध्ये पहिला व्हिडिओ तू केलाय, मला तुझं खूप कौतुक आहे. जोरदार टाळ्या वाजवा रे विनायक साठी. हा बोल. थँक्यू सर. मी त्या इथं नाहीये, मी नेपाळला चाललोय, त्यामुळे माझी मिसेस आली तर चालेल का अरे कार्यक्रम? पळेल ना, काहीच अडचण नाही. हा म्हणजे तिला तरी समजेल ना की काय कसं आहे. कुठे असते मिसेस? इथेच माझ्याबरोबरच असते, अरे कुठे पण? पण कराडमध्ये. कराड. कराड, सातारा. चालते. हा पाठवू. चाल हो, ओके. श्रीराम समर्थ. श्रीराम, पण तू येऊन म्हणजे आलास की येऊन भेटून जा. ओके, ओके सर. तर ओके तू गुरुजी. कराडला असतो ना रे? हो तर ते कराडला कृष्णा व्हॅलीमध्ये जायचंय रे आपल्याला. नक्षत्रवन लावलंय तिथे, आपण तिथे जायचंय हा. आणि तिथे आपल्याला हे पण बघायचंय, काय तारे. काय गुरु? तारे पण बघायला जायचंय. तारे. हा हा तिथे हा. ते सगळं नियोजन आहे, तुला सांगतो ते कधीतरी तिकडे आले की. ओके, ओके हा चालेल मला गुरुजी. आठवण कर, मला विसरायची सवय आहे, तेवढं लक्षात ठेव. हा विनायक हो धुमाळ. गुरुजी. मी हा बॅच श्रीराम. नंबर 27च्या विद्यार्थी आहे. श्रीराम समर्थ. मी बॅच नंबर 27च्या विद्यार्थी आहे. पण माझा अभ्यास बाकी आहे, म्हणून मी काही परीक्षेसाठी फॉर्म भरला नाहीये. हो. तर मी 500 रुपये भरून तिथे येऊ शकतो ना? नाही, त्या विद्यार्थ्यांनी 1500 भरायचे. कोणी? हॅलो. हा त्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात हॅलो. ठेव, 29च्या पुढच्या विद्यार्थ्यांनी 500 भरायचे, बाकीच्यांनी 1500 भरायचे. ठीक. ओके, यस. हा मेघा खरखर. नमस्कार गुरुजी. हा. मला हेच म्हणायचंय की तुम्ही येणार होतात, मी वाट बघते आहे. कुठे कुठे? तुम्ही दडगावला म्हटलं होतात ना, अरे हा एकदा येणार आहे ना. आता तुम्हाला खरं सांगू का, काय सांगू, मला असं वेठीत धरलंय ना. आता 1 तारखेला आपला कार्यक्रम आहे, 25 तारखेला माझं नियोजन आहे बर का. म्हणजे मयेची जयंती आहे त्या दिवशी. तर माझ्या डोक्यात आहे, पण आता काय बघू कशी सुटका होतीये. भूत प्रेत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. हे जर मग भूत प्रेत लांब गेले तर मग मी तिकडे येऊ शकतो. हो, मग आल्यानंतर आहे ना गुरुजी, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आमच्याकडे एक नारायणपूर तीर्थ झालेलं आहे शहाद्यात. तर तिथे 35,000 किलोची मूर्ती शेषशाही पद्मनाभ स्वामींची विराजित झालेली आहे. आणि आम्ही शहादेकर इतके भाग्यवान आहोत की जगात म्हणजे भारतातले सगळे संत तिथे हजेरी लावतायत. हेलिपॅड पण झालेलं आहे. आजच पुंडरीक स्वामी जे आहेत वृंदावनचे प्रसिद्ध कथावाचक, त्यांचं येणं होतं, पण कोहरा असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही, ते उद्या येणार आहेत. तर मग माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आले तर नक्की शहाद्याला तिकडे नारायणपूर तीर्थला नक्की भेट द्या. 100% आहे का. हमारा चक्र है ओंकार. हो हा ओंकार गुरुजी म्हटले, गुरुजी इकडे जायचं. मी ओंकार गुरुजींना सांगितलं. ओंकार गुरुजींनी फक्त सांगायचं गुरुजी इकडे, गुरुजी तिकडे. लक्षात आलं? मी त्या
मी सदस्य आहे तिथली नारायणपूर निश्चित तीर्थची. आहे ना. तुम्हाला तर माहिती नक्की मी आहे, तिथे तुम्हाला सेवा सांगतो, करते. पद्मनाभ स्वामींचा तुम्ही उल्लेख काढला. पद्मनाभ स्वामींचं मंदिर कुठे आहे? मुख्य तिरुवनंतपुरमला आहे. तिरुवनंतपुरमला. तिरुवनंतपुरम मंदिरामध्ये लहान असताना आम्ही वाळू खेळायला जायचो. बापरे. हो, संध्याकाळी आम्ही कुठे तर तिरुवनंतपुरमच्या मंदिरात, म्हणजे पद्मनाभ स्वामी एवढं जवळ होतं, कारण आम्ही शिकायलाच तिकडे होतो. आणि तिथल्या रेतीचं वैशिष्ट्य असे आहे, ती शुद्ध पांढरी शुभ्र रेती आहे. म्हणजे तिथे अशी आख्यायिका आहे, तिथे पूर्वी दुधाचा नदी तिथून प्रवाहित व्हायची आणि आत्ताही ती तिथे आहे, फक्त उलटी वाहते, असं आख्यायिका तिथे प्रचलित आहे. म्हणून तिथलीच रेती अख्ख्या याच्यामधली पांढरी रेती आहे. यस. त्याच्यामुळे तेच म्हटलं तुम्ही येणार आहात तर नक्की तिथे पण भेट द्या. ऐका, तुम्ही खरकर एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुजी येणार म्हटले की येणार, कधी ते सांगता येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. नाही नाही, मी तर वाट बघते आणि तुम्ही जिथे असाल तिथे मी धडगावच्या जंगलात पण तिकडे येणार तुम्हाला भेटायला नक्की. नाही आता परिक्रमेला नाही ना येणार आहे, म्हणजे पैदल नाही ना, त्याच्यामुळे गाडीने पैदल. आणि गाडीने असल्यामुळे कुठेही जाता येते, त्याची काही चिंताच नाही. नक्की 100%. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं जेव्हा महत्व सांगत होते आणि भगवद्गीता वाचायला सांगितली, तुम्ही श्लोक म्हणायला सांगितले, तर मी हा क्लास ज्या दिवशी सुरू केला ना, मला माहित नाही त्या दिवसापासून मी रोज एकच श्लोक म्हणते. म्हणजे ती गोष्ट सुरुवात माझी झालेली होती. आणि विष्णू सहस्त्रनाम सकाळ संध्याकाळ मी टीव्हीला लावते, पठण होत नाही, फक्त श्रवण होतंय माझं. पण आता काल परवा तुम्ही सांगितल्यानंतर मी पठणाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर हे आपोआप जे येतंय, म्हणजे इतके बदल की म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. कालचा वर्ग हेडफोन नसल्यामुळे मिस्टरांनी पण ऐकला. ते केसांचं जे तुम्ही सांगितलं, आमचे जे भांडणं होतात, तर त्यावेळेला तुला आता कळलं का आपले भांडणं कशामुळे होतात. तर आज सकाळी उठल्याबरोबर म्हणजे ते नियोजन झालं की अरे असं नाही, असं इकडे टाकायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे. म्हणजे माझा जॉब असतो ना, फील्ड जॉब आहे मला, म्हणजे खूप असं पायी जावं लागतं त्या डोंगरांमध्ये वगैरे. दिवसभर मी बाहेर असते. मला 21 वर्षानंतर मुलगा झालाय, अगदी चमत्काराने. तो आता 12 वर्षाचा आहे. तर या सगळ्या गोष्टी ह्या आपसूक येत आहेत माझ्याकडे, की ज्याची मी हकदार आहे. आणि खूप खूप धन्यवाद की तुमच्यासारखे गुरु मिळाले आहेत. खूप खूप म्हणजे मी भाग्यवान समजते स्वतःला. थँक्यू. याची कृपा. श्रीराम समर्थ. श्रीराम. हा, विकास. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. बोल, कसा आहेस? एकदम मजेत, भेटून खूप आनंद झाला. खूप दिवसाची इच्छा होती, आवाज ऐकला नव्हता. काय म्हणतोस? मत्स्यपुराण वाचायला घेतलंय गुरुजी. हा, मत्स्यपुराण वाचायला घेतलंय. मत्स्यपुराण. हो. क्या बात आहे, छान आहे, वाच, निश्चित वाच. आणि त्याच्यात शिल्पशास्त्रांचाही उल्लेख आहे बरं. हो गुरुजी. म्हणजे आता माझं 9 चालू आहे. तुझा आवाज नाही येत रे रजा, रेंज कट होतो आवाज. 2 मिनिटं गुरुजी. हा, सरस्वती पेटकर. श्रीराम समर्थ गुरुजी. हा, मी पहिल्यांदा मला तुम्हाला ओळख करून देता आली नाही, कारण थोडा इश्यू होता त्याच्यामध्ये. तर मी बेळगावहून बोलते, सरस्वती पेटकर. गुरुजी, माझा प्रश्न असा आहे की मी बॅच 31ची आहे, आता सुरू आहे. आणि समजा काही कारण मी प्रश्न पण घातलाय चॅटबॉक्समध्ये, काही कारणामुळे आम्हाला सोहळा अटेंड करता नाही आला. आम्ही 500 रुपये भरले. आणि जर आम्हाला तो लाईव्ह बघता येईल का? तशी काही सोय आहे का इथून? पैसे नाही भरले तरी बघता येईल, रेकॉर्डिंग होणारच आहे. म्हणजे रेकॉर्डिंग मिळेल, पाहता नाही येणार, तो शूटिंग झालेला नंतर पाहता येईल. म्हणजे वास्तू व्हिजिट सुद्धा जे तुम्ही म्हणाला, आता एखादा काय व्हिजिट म्हटलं, ऐका, लाईव्ह तर पाहता येणार नाही, पण रेकॉर्डिंग झालेलं जे काय असेल त्या स्थितीनुसार झालेलं ते पाहता येईल. त्याला फीस भरायची जरुरी नाही. म्हणजे आम्हाला ती व्हिजिट सुद्धा बघता येईल त्या रेकॉर्डिंग मध्ये? हा, तुमची ते वास्तू रेकॉर्डिंग केली व्हिजिट. असेल तर पाहता येईल. हा, तेच विचारायचं होतं, आणखी काही नाही. यस. हा, थँक्यू, धन्यवाद. ज्यांनी परीक्षा नाही दिली ते पण येऊ शकतात चोरमुळे. ओके, थैंक यू, धन्यवाद। यस, श्री राम समर्थ। सो आशा नाईक कहना चाहते हो कुछ?
आशा नाही का, आवाज नाही येत आहे. हा, आता आता येतो का गुरुजी? खणखणीत. हा, थँक्यू. गुरुजी, त्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग तर अरेंज केली आहे, पण त्यानंतर सुद्धा आम्हाला सिनियर्स बरोबर काही 15 दिवस काही प्रोव्हिजन करता येईल का आमच्या एरियात? आता माझ्या डोक्यात अजून एक विचार आहे, तो आपण हा कार्यक्रम सगळा झाला की प्रत्येक बॅच वाईज एकदा भेटून त्याच्यावर चर्चा करू. ओके. कारण सिनियर्स नाही तरी आमच्या एरियात जातच असेल ना, त्यांच्याबरोबर फक्त ऑब्झर्वेशनसाठी, म्हणजे अनुभव राहायला कुठे मिळेल. आहे तुम्ही? हम्म. राहायला कुठे आहे? ठाण्याला. ठीक आहे ना, तिथे जे जसे असतील तसे ते उपलब्ध जर असतील तर त्यांचं नियोजन करूया. हा, त्यांच्या बरोबर जाता येईल, म्हणजे अनुभव मिळेल ना गुरुजी. यस. ओके. गुरुजी, सकाळी किती वाजता प्रोग्राम सुरू होतोय? मी जरा उशिरा जॉईन झाले. सकाळी 9 वाजताच 8 ते 9 नाश्ता आहे. ओके. अच्छा, 9:30 पर्यंत आलात तरी चालेल. ठीक आहे. थँक्यू गुरुजी. ज्यांनी परीक्षा नाही दिली त्यांच्यासाठी परीक्षा फी किती असेल तर त्यांच्यासाठी नंतर नाही, ते ऐकलं, मी ऐकलं. यस, खाली मेसेज आलाय. तर त्यांच्यासाठी किती परीक्षा फीज आहे रे? 500. 500. ओके, ग्रेट. सुखदा काशिद. नमस्कार गुरुजी, सुरेखा काशीद. बर, गाव कोणतं? कराड. ओके. हा, ऍक्च्युली मी मगाशी तुम्ही विनोद सरांशी बोलताना ऐकलं, म्हणूनच तुम्हाला हँडराईट केला की कराडला कधी येणार आहात. थांबा, आधी हा कार्यक्रम होऊ दे. ओके, त्याच्यानंतर ना ठरवेल. ऍक्च्युली काल येणार तेव्हा म्हणजे मला कसं कळेल, पण तुम्ही कधी येणार आहात ते. बरकत राहायचं. ओके. काल मी आले होते पुण्यामध्ये, फार इच्छा होती तुम्हाला कॉल करून व्हिजिटला येऊ का तुम्हाला भेटायला विचारायचं, पण माझंच थोडं ऍडजस्टमेंट नाही झाली. ओके. नेक्स्ट टाइम येईन तेव्हा नक्की भेटणार आहे मात्र तुम्हाला. निश्चित कॉल केला असता तर भेटायला आली असती, पण बरं झालं तू फोन केला नाही आणि आली नाहीस, कारण मी काल कुठे होतो? हरिहरेश्वरला होतो. आता इतके म्हणतील गुरुजी कराडला ये काय, कुठे येऊन? महाडला येऊन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. करणार काय, वेळच नव्हता तिथे. आता कित्येक नंतर रुसलेत, गुरुजींनी मला सांगितलं पण नाही. मी माझ्याकडून सांगितलं होतं ज्याला त्याला फोन करा म्हणून, त्यांनी केलं नाही, माझा विषय नाही. समजलंय? कारण माझ्या मिस्टरांनाही भेटायचंय तुम्हाला, त्यामुळं कराडला आलात की नक्की भेटू. मी 2 दिवस तिथे मुक्कामालाच येणार आहे, कारण तिथे ना माझ्या बहिणीचा फार्महाऊस आहे. ओके. ओके. यस. आणि कुठे? कृष्णावेली. कृष्णावेलीला. ओके, चालेल चालेल. हा, विकासला. श्रीराम समर्थ गुरुजी. पेपर अर्धा लिहून झालाय, तर उद्या कम्प्लीट होऊन जाईल, 15 तारखेपर्यंत मिळून जाईल. यस. राहायला कुठे आहे विकास? सिन्नर. हा, सिन्नर. मग सिद्धार्थला भेटला का रे? नाही ना, तुम्ही नंबर नाही दिला गुरुजी. जाऊ दे, थांब, तुला नंतर सांगतो हिस्टरी. ओके. अरे वास्तुवर्धन म्हणून चेक कर आणि त्याला सांग गुरुजींनी भेटायला सांगितलंय म्हणा. बर बर. ओके. यस. हो गुरुजी. श्रीराम. हा, भूपेंद्र कुलकर्णी. आवाज नाही येत. भूपेंद्र कुलकर्णी. भूपेंद्र कुलकर्णी, आवाज. हा, श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम. श्रीराम समर्थ. गुरुजी, शाद्याकडे आलेत आम्ही 3 विद्यार्थी, लक्षात राहू द्या फक्त. हा, त्यांची मला शादा म्हटलं की आधी आपले हे आठवले मला. मेघा खारकर, भूपेंद्र कुलकर्णी आणि किरण उपासनी. ओके. त्यांनी ज्या याचा उल्लेख केला गुरुजी, त्या पद्मनाभांच्या या रथयात्रेचा माझा सहभाग असतो. यस. क्या पद्मनाभ यांच्या याला माझा सहभाग असतो. त्यांच्या रथयात्रेसाठी जेवढं सहकार्य करता आलं तेवढं मी करत असतो. आणि गुरुजी बरं का, तुमच्या आशीर्वादाने वास्तूच्या 2 ते 3 व्हिजिट झाल्या आणि एकदम उत्तम झाल्या. 3 व्हिजिट झाल्या माझ्या आणि उत्कृष्ट झाल्या. तुमच्या आशीर्वादाने एकदम उत्कृष्ट झालं गुरुजी. फक्त एक आहे गुरुजी की 1 तारखेला माझं वर्किंग घेतलेलं असल्यामुळे, नाशिकमध्ये मी वर्किंगला असल्यामुळे, मला पुरोहित्य करत असल्यामुळे, वर्किंग असल्यामुळे नाही येऊ शकणार आहे.
परंतु मी पुण्यात आलो तर तुम्हाला कॉल करेल आणि एक वेळेस तुम्हाला तुमच्या चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे गुरुजी मला. अगदी मी पुण्याला आलो का तुम्हाला एक वेळेस भेटायला तुम्ही सांगाल त्या जागेवरती येईल गुरुजी. हरिहरेश्वरला असेल तरी तिथे भेटायला येईल, पण येईल गुरुजी मी कशाला तुम्हाला. मीच तिकडे येणार आहे, डोंट वरी, रुको जरा. हा ओके परिक्रमेला मी येणारच आहे, मय्याच्या तटावर येणार नाही असं तर होणारच नाही. चातुर्मासाच्या आत मी तिकडे आहेच, ब्रह्मांड बिलकुल जरी गुरुजी. पालथं झालं तरी. ओके, ओके गुरुजी. या ओके. श्रीराम समर्थ. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत आणि आपण सगळे भेटणार आहोत. तर सगळ्यांनी या, आपण भेटू, छान मजा करू. आणि परत असे योग सातत्याने येत नाहीत, लक्षात आलं. म्हणजे तुम्हालाही यायचं म्हटलं तर घरचे परवानगी देत नाहीत, अनेक कारणं असतात आपल्याला. पण या निमित्ताने आपण घराच्या बाहेर पडू शकतो, पडतो. तर यात एक म्हणजे गुरुजी वर्गामध्ये बहुतेक एक उन्हाळ दिवस सांगतातच, हो ना? सांगितलं का नाही गुरुजींनी उन्हाळ दिवस? सांगितलंय का तुम्हाला? हो सांगितलं गुरुजी, उन्हाळ दिवस सांगितलंय. हं? सांगितलं. उन्हाळ दिवस सांगितलंय. महिला बॅच मध्ये सांगितलं असेल, इकडे सांगितलंय का? नाही आमच्याही बॅचमध्ये नाही गुरुजी. बर. आयुष्यामध्ये म्हणजे एक लक्षात ठेवा, महिन्यातून एक दिवस तरी, आता महिला बॅच मध्ये अतिशय छान सांगितलं होतं. आता प्रत्येक गोष्टीमध्ये उदाहरणं वेगवेगळी असतात. तर सांगायचा तात्पर्य, महिन्यातून एक तरी दिवस उन्हाळ दिवस जगायचा असतो. म्हणजे उन्हाळ म्हणजे कसा की जे आपण रेग्युलर करतो त्या दिवशी ते करायचं नसतं, त्याच्या विरुद्ध करायचं असतं. रोज आपण टू व्हीलरने जातो तर त्या एखाद्या दिवशी सायकलीने जायचं. रोज आपण रेल्वेने जातो तर एक दिवशी बसने जायचं. रिक्षेने जातो तर गाडीने जायचं. गाडीने जातो तर सायकलीवर. म्हणजे रोज आपण चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतो तर इतर वेळेस साध्या गाड्यावरती जाऊन जेवायचं. आपण इतरांशी म्हणजे ओळखींच्या माणसांशी बोलतो तर त्या दिवशी अनोळखी व्यक्तीशी बोलायचं. म्हणजे जे आपण रेग्युलर करत नाही त्या पद्धतीने आपल्याला आयुष्य जगायचं असतं, त्याला उन्हाळ दिवस असं म्हणतात. तर मी वर्गामध्ये बोलता बोलता याच्यावर अजून खूप छान बोलत असतो. तुमचा योग कधीतरी आल्यानंतर तो विषय अजून विस्तृत समजून घेऊया. लक्षात आला? फक्त एवढंच लक्षात ठेवा, आयुष्य वाढवायचं असेल तर एक दिवस महिन्यातून उन्हाळ दिवस आयुष्यात जगला पाहिजे, म्हणजे आयुष्य वाढतं. कारण आता जसं कुणीतरी सांगितलं, गुरुजी मी बॉस होतो, तुमच्यातलं बॉसत्व संपतं. लक्षात आलं? उन्हाळ दिवस जगल्याने अहंकार जो आहे, मी मोठेपणा नाही का, तर तो सगळा जाऊन आपण एक माणूस आहोत याची आपली स्वतःला ओळख होते. आणि याच्यासाठी उन्हाळ दिवस आयुष्यात प्रत्येकाने जगावा. तर असा एक उन्हाळ दिवस आपण तिथे जगूया. हा, भगीरथ सोनावणे, बोला सोनावणे, माईक चालू करायचं. हा, मंदिराच्या प्रोजेक्टची अडचण येते मला. मी 5 घरांच्या ऐवजी 6 घरांचं दिलं चालेल का प्रोजेक्ट मध्ये? हा, मात्र मग परिणाम आणि उपाय प्रत्येकाने लिहायचेत बरं का. परिणाम आणि उपाय हे डोक्यात, तर परिणाम काय आहेत आणि उपाय काय आहेत, आणि त्याच्यामध्ये सगळं वास्तू आणि अयादीचा पण सगळा विचार करायचा, हरकत नाही. भगीरथ सोनवणे, ओके. हा, भूपेंद्र कुलकर्णी कहना चाहते हो कुछ? झालं सर, झालं, बोलणं झालं आपलं. यस. सो झालं माझ्या सर. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा श्रीराम लाड ते मत्स्य पुराणाचं काहीतरी सांगत होते गुरुजी, अर्धवट राहिलं. काय सांगत होतो? सांगणार की, ओके. हा, श्रीराम लाड. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ गुरुजी. एक रिक्वेस्ट आहे ऍक्च्युली. श्रीराम लाड, आवाज नाही येत आहे. राधा राऊळ, हा. गुरुजी नमस्कार. हम्म. गुरुजी मला म्हणायचं आहे की रेकॉर्डिंग अजून मिळाली नाही. माझं एकच फक्त क्लास वर्ग चुकलाय. तर पूर्ण भरली आहे ना? हो 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 गुरुजी. असं झालं नसेल, 95 एक मिनिट 95 29 83 95 97 नंबरवरून मेसेज आला असेल, एकदा चेक करून घ्या. आला नसेल तर ऑफिसला विचारा, मिळून जाईल. हो हो चालेल, धन्यवाद. यस. हा लाड, क्या कहना चाहते हो?
नमस्कार, श्रीराम समर्थ गुरुजी. आवाज येतोय? हो येतोय. एका दमात बोलायचं. गुरुजी, तुम्ही मोफत वर्गामध्ये एक आम्हाला अंकशास्त्राच्या याच्यामध्ये एक नोट सांगितली होती की विष्णूचे दशावतार आणि त्याच्याशी रिलेटेड ग्रह. लाड आवाज नाही येत आहे. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ओके, तर आपण निवांत बोलूया. सो मित्रांनो, आज इथे भेटलात. आयुष्याच्या पुढच्या अशाच एनर्जी टप्प्यावरती परत भेटूया पुढच्या भागामध्ये. एनर्जीदायी, उत्साहदायी. तोपर्यंत श्रीराम समर्थ. नर्मदे हर. नर्मदे. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. नर्मदे हर. श्रीराम समर्थ. नर्मदे हर. श्रीराम समर्थ गुरुजी. नर्मदे. श्रीराम समर्थ गुरुजी. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. सगळ्यांनी ग्रुप जॉईन करा बरं. ओके, त्यांनी ग्रुप जॉईन करा. श्रीराम समर्थ. श्रीराम. आणि भूषणवाल्यांनी ही मीटिंग संपली की तिकडे या रे भेटायला. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.